नमस्कार मुलांनो, DAV मॉईल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे. इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण कविता 11 लेख या कवितेचा भाग 3 अभ्यासणार आहोत. मुलांनो, आज या भागामध्ये आपण कवितेवर आधारित स्वाध्याय समजून घेऊया. मागील तासिकेला आपण कवितेचा भावार्थ समजून घेतला. तर चला मग बघूया कवितेवर आधारित स्वाध्याय. शब्दार्थ. लेक म्हणजे मुलगी किंवा कन्या. तांबडं म्हणजेच लाल. कुंदन म्हणजे रत्न किंवा किमती खडा. गोंदन म्हणजे अंगावर कायमची गोंदलेली खून. पालवी म्हणजेच नुकतीच उगवलेली कोवडी पाने. चंदन म्हणजे सुवासिक खोड. काळजी म्हणजे चिंता. आस म्हणजे ओढ किंवा तीव्र इच्छा. उरात म्हणजे हृदयात, मनात. उदास म्हणजे नाराज. बोलकी म्हणजे बोलणारी. तर मुलांनो, आता आपण प्रश्नोत्तरे समजून घेऊया. त्यातील क्रमांक 1, लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर आहे, लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते. ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते. प्रश्न दुसरा आहे, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? उत्तर आहे, कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते. चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते. म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? उत्तर आहे, कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेक रुसून बसते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आकृत्या पूर्ण करा. त्यातील पहिली आकृती बघा. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. तर कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे अशा प्रकारे आहे. लेक कवयित्रीला तांबड्या कुंदनासारखी वाटते. तर तांबडे कुंदन. हिरव गोंदन. झाडाची पालवी. हाडाची चंदन. बोलकी चिमणी आणि फुलाची पाकळी. तर कवयित्रीला लेक कशी वाटते? तांबड्या कुंदनासारखी वाटते, हिरव्या गोंदनासारखी वाटते. लेक जणू काही झाडाची पालवी वाटते, हाडाची चंदनासारखी झिजते. कवयित्रीला लेक बोलक्या चिमणीप्रमाणे वाटते आणि फुलाच्या पाकळीप्रमाणे वाटते. त्यानंतर मुलांनो, ही आकृती आपण समजून घेऊया. लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. जेव्हा लेक घरात असते तेव्हा कवयित्रीची सगळी काळजी मिटते. कवयित्रीच्या घरात रोज समई पेटते. कवयित्रीचे घर हसत खेळत असते. कवयित्रीला कशाचीही पर्वा वाटत नाही, कशाचीही चिंता वाटत नाही. कवयित्रीला उदास वाटत नाही आणि कवयित्रीला सकाळची आशा वाटते. त्यानंतर मुलांनो, पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे, तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात सांगा. मुलांनो, जर तुमची लाडकी ताई घरात नसते तर तुम्हाला काय वाटते ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा. मुलांनो, पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 यामध्ये आलेले जे नवीन शब्द आहे त्यांची शब्दकोशाप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे. त्यानंतर खेळू या शब्दांशी. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. उदाहरण दिले आहे, कुंदन, गोंदन. आता बघा मुलांनो, कवितेतील शेवट समान असणारे शब्द अशा प्रकारे आहेत, कुंदन, चंदन, मनाची, घराची, मिटते, पेटते, उदास, उरास, हसते, बसते, करू नये, रुसू नये, भाषा, आशा,
कळते लागते. त्यानंतर पुढील प्रश्न वाचा. मुलांनो, तुम्हाला हे वाचायचे आहेत, प्रकट वाचन करायचे आहे. बघा, आई म्हणते माझा छावा, बाबांचा बोलका रावा. ताई म्हणते मला राजा, तिच्याशी खेळताना येते मजा. आजोबांच्या मी गुणांचा ठेवा, आजी करते माझी वाहवा. धावून करतो कामे चार, सर्वांचा मी लाडका फार. तर अशा प्रकारेच तुम्हाला मोठ्याने वाचायचे आहे हे. त्यानंतर बघा मुलांनो, मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही द्या सन्मान. मुलांनो, आजच्या या काळामध्ये मुलगा मुलगी असा कोणताही भेद करू नका. दोघेही एक समान आहेत आणि आपल्याला दोघांनाही सन्मान द्यायला हवा, आदर द्यायला हवा. आपल्या घरच्या आईला, आजीला, बहिणीला नेहमी आदर द्या, सन्मान द्या. आता भाषेची गंमत पाहूया. बघा, मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. बघा, उदाहरणार्थ ते पाना आपटे. यातील विलोमपद म्हणजे जे असे वाक्य आहे की ते उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. टेप आना आपटे. त्यानंतर बघा, तो कवी ईशाला शाई विकतो. तो कवी ईशाला शाई विकतो. ईशा हा शब्द बघा शाई बनला. त्यानंतर ती होडी जाडी होती. बघा, ती होडी कशी होती? जाडी. होडी जाडी. हाच तो चहा. हाच हा शब्द बघा चहा बनला. चहा हा शब्द तयार झाला हाच या शब्दापासून. सर जाताना घ्या ना ताजा रस. सर रस. त्यानंतर बघा मुलांनो, काका वाचवा मला. तर अशा प्रकारे मुलांनो, तुम्ही अशा प्रकारची वाक्ये तयार करून लिहा. पहा कशी गंमत येते ते. त्यानंतर बघा, खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. मुलांनो, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला कोण दिसतो? तो आहे ससा. दुसऱ्या चित्रामध्ये आहे मुलगी आणि तिसऱ्या चित्रामध्ये बघा पायाला ठेच लागली आहे. तर तुम्हाला या चित्रांवर आपल्या भावना व्यक्त करणारे वाक्य लिहायचे आहेत. जसे तिसरं चित्र आहे पायाला ठेच लागली. जेव्हा आपल्याला काही लागते तेव्हा आपल्या तोंडातून कोणता शब्द निघतो बाहेर? आई गो, ठेच लागली. तर अशा प्रकारे मुलांनो, तुम्हाला या चित्रांवर आधारित आपली भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहायची आहेत. त्यानंतर समजून घ्या. वाचा आणि समजून घ्या. आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विविध भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्यात दिलेले आहेत. मुलांनो, या अगोदर आपण व्याकरणामध्ये केवलप्रयोगी अव्यय समजून घेतले आहेत. तर आता आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहेत. कोणते आहेत? वाह, वा वा, आहा, ओहो, आहा, आहा. मुलांनो, जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपल्या मुखावाटे, तोंडावाटे हे शब्द बाहेर पडतात. वाह, वा वा, आहा. त्यानंतर शोकदर्शक, जेव्हा आपल्याला कोणते दुःख होते, शोक होतो, तेव्हा मुलांनो आपल्या तोंडावाटे हे शब्द बाहेर पडतात. आहा, अरे रे, अगाई, अयाई, हाय हाय, हाय. तर हे काय आहेत मुलांनो? शोकदर्शक, दुःख व्यक्त करणारे शब्द. त्यानंतर आश्चर्यकारक शब्द. मुलांनो, जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पाहून किंवा ऐकून आपल्याला आश्चर्य होते तेव्हा आपल्या तोंडावाटे हे शब्द बाहेर पडतात. जसे बघा, ओहो, अबब, बाप रे, आहा, छक, अरेच्छा. तर अशा प्रकारे आश्चर्यकारक हे शब्द आहेत. त्यानंतर बघा, प्रशंसादर्शक शब्द. जेव्हा आपण कोणाचे कौतुक करतो तेव्हा आपल्या तोंडावाटे हे शब्द बाहेर पडतात. शाबास, भले, वा वा, छान, ठीक, फक्कड, खाशी. त्यानंतर संमतीदर्शक. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीला आपली संमती देतो
हो म्हणतो तेव्हा आपल्या तोंडावाटे हे शब्द बाहेर पडतात. हां, जी हां, ठीक, बरं आहे, हो, अच्छा. त्यानंतर मुलांनो बघा, विरोधी दर्शक शब्द कोणते आहेत? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विरोध करतो, नकार देतो, तेव्हा हे शब्द बाहेर पडतात आपल्या तोंडावाटे. छे, छट, हॅट, छ, छे छे. तर अशा प्रकारे हे शब्द आहेत विरोधी दर्शक. त्यानंतर मुलांनो, तिरस्कार दर्शक शब्द. जेव्हा आपण कोणत्या गोष्टीचा तिरस्कार करतो तेव्हा आपल्या तोंडावाटे हे शब्द बाहेर पडतात. धिक, थू, शिट, हुड, हुड, हट, छी. त्यानंतर संबोधन दर्शक शब्द. जेव्हा आपण कोणाला संबोधित करतो, बोलावतो, तेव्हा या शब्दांचा वापर करतो. अरे, अगे, अहो, ए, अगो, या, रे, अगी. त्यानंतर मुलांनो, मौन दर्शक शब्द अशा प्रकारे आहेत. चुप, गप, गुपचूप, चिडीचूप. तर अशा प्रकारे हे शब्द आपल्या मनातील विविध भावना व्यक्त करतात. या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर मुलांनो बघा, आपली समस्या आपले उपाय. यामध्ये चित्र पहा व संवाद वाचा. इथे आई व जॉर्डन या दोघांमधील संवाद दिलेला आहे. तर चला मग आपण संवाद वाचन करूया. आई म्हणाली, अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग. जॉर्डन म्हणाला, आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं? आई म्हणाली, मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत आणि त्यांचा पुरेपूर वापर करावा. जॉर्डन म्हणाला, अगं हो, पण आता काय करू ते सांग ना. आई म्हणाली, यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाही, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर. जॉर्डन म्हणाला, आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? आई म्हणाली, हो, नक्कीच. त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे. जॉर्डन म्हणाला, आई, काय काय बनवता येईल ग या कपड्यांचं? आई म्हणाली, तुला सुट्टी आहे ना आज? चल आपण दोघं मिळून बनवूया. आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते. बघा चित्रामध्ये मुलांनो, त्या कपड्यांपासून आईने काय काय बनवले? बॅग, पर्स, तोरण, पायपुसणी. जॉर्डन म्हणाला, आई, किती छान झाल्यात ग या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे आपल्या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करा आणि अशाच प्रकारे सुंदर सुंदर वस्तू तयार करा. त्यानंतर मुलांनो, समानार्थी शब्द आहेत. जग. जग म्हणजे विश्व. उर म्हणजे हृदय. घर म्हणजे गृह किंवा सदन. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वृक्ष. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे हसते विरुद्ध रडते, काळी विरुद्ध पांढरी, आशा विरुद्ध निराशा. वचन बदला. पाकडी पाकड्या, घर घरे, चिमणी चिमण्या, झाड झाडे. लिंग बदला. चिमणी चिमणा, आई बाबा किंवा वडील. तर मुलांनो, आजचा गृहपाठ आहे. प्रश्नोत्तरे वाचा व वहीमध्ये लिहा. मुलांनो, पुढील तासिकेला आपण नवीन पाठ घेऊन भेटूया. धन्यवाद.